निवडणुका सुरू होण्यापूर्वी वर्तवलेले जे काही ओपिनियन पोल होते किंवा सैफोलॉजिस्टनी जे अंदाज वर्तवले होते, त्याप्रमाणे 370 किंवा 400 हे येणं भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं जरी अशक्य वाटत असेल, तरीही जी नॉर्मल आवश्यक ती मेजॉरिटी जी आहे, तेवढी घेऊन भारतीय जनता पार्टी आणि एनडीए सरकार स्थापन करेल, यात मात्र तीळ मात्र शंका नाही. देसी इंडियन फॅक्ट्स, प्रेझेंट, फ्युचर अँड पास्ट बाय नितीन. मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं चॅनल देसी इंडियन फॅक्ट्स मध्ये मी नितीन नाते मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 19 एप्रिल पासून लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झाली आणि पहिलं चरण 19 एप्रिलला पार पडलं. त्यानंतर दुसरं चरण झालं. दुसऱ्या चरणाला 26 एप्रिलला मतदान झालं. पुढचं चरण एक तिसरं झालं आणि आता चौथं चरणही मतदान पार पडलं. उद्या 5व्या चरणाचे मतदान 17 तारखेला होणार आहे. 2 चरणाचं मतदान झाल्यानंतर अचानक खूप खूप प्रमाणात जे काही YouTube चॅनल आहेत, जे हिंदीमध्ये आहेत, मराठीत आहेत, प्रतिथयश जे YouTube चॅनल्स आहेत, त्यांना आज आणि त्याचबरोबर विरोधी पक्षवाल्यांना एक प्रचंड मोठा साक्षात्कार झाला आणि त्या साक्षात्कारानुसार भारतीय जनता पार्टी आणि एनडीए हे त्यांच्या मागच्या 2019च्या लोकसभेच्या अनुसार जेवढ्या सीट त्या चरणामध्ये होत्या, त्या बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी आणि एनडीए हारणार आहे, असा तो एक मोठा साक्षात्कार होता. आणि मग त्या साक्षात्काराला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक चॅनलवाल्याची चढाओढ लागली. यामध्ये सगळ्यात पुढे होते ते हिंदी YouTube चॅनल्स. आणि मग त्यावरती कुठे किती मतदान झालं, जास्ती मतदान झालं तर त्याचा कसा तोटा किंवा नुकसान भारतीय जनता पार्टीला आणि एनडीएला होणार आहे. जिथे कमी मतदान झालं तिथे सुद्धा कमी मतदानाचा तोटा भारतीय जनता पार्टीला आणि एनडीएला कसा होणार आहे, हेच पालुपत सुरू झालं. मग त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीला आपल्या केलेल्या प्रत्येक प्रमेयाची सिद्धता करण्यासाठी काय काय त्याच्यासाठी लागतंय, ह्या सगळ्या गोष्टींना गोळा करण्याची एक सुरुवात झाली आणि ती चढाओढच लागली. मग त्यामध्ये जेवढे चरण झाले त्या चरणांच्या प्रत्येक वेळेच्या मतदानाचा उहापोह करण्यात आला आणि त्यानुसार मग भारतीय जनता पार्टी आणि एनडीची सीट कसे कमी होत आहेत, ते कसे कसे कुठे कुठे हारतायत आणि प्रत्येक जागी इंडिया अलायन्सला कसं कसं पाठबळ मिळत आहे आणि कसं कसं एज मिळत आहे, हे दाखवण्याची एक अहमहमिका सुरू झाली. ह्याच्या मागचं मुख्य कारण काय ते खरंच कळायला मार्ग नाही, पण हे सुरू झालं एवढं नक्की. आता हे सुरू झालं त्यात मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी कशी मागे राहील. व्हॉट्सअपवरती जे काही मतदान झालं त्या चरणाच्या मतदानाच्या आधी आणि मतदानाच्या नंतर खूप वेगळ्या प्रमाणात कॅल्क्युलेशन्स फॉरवर्ड व्हायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये या मतदारसंघामध्ये किती मतदान आहे, जातीनिहाय किती आहे, मागच्या वेळेस किती झालं होतं, यावेळेस किती होणार आहे, त्याप्रमाणे कसं भारतीय जनता पार्टी मागे जाणार आहे, एनडीए कसं मागे पिछडतंय आणि ह्याचा सगळा फायदा संपूर्ण इंडिया अलायन्सला, बाकीच्या पक्षांना, महाविकास आघाडीला कसा होतोय, हे दाखवण्याची एक स्पर्धा सुरू झाली. व्हॉट्सअपवरती तर मतदान झालं की लगेच काही काही महाभागाचे तर अशी पोस्ट आल्या की महाराष्ट्रामध्ये 46 जागा महाविकास आघाडीला, 2 जागा यांना महायुतीला किंवा 1 जागा महायुतीला, 1 जागा आणखीन दुसऱ्याच कोणाला तरी, ह्या गोष्टी सुरू झाल्या. आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती किती आपल्याला विश्वास ठेवायचा हे तर प्रत्येकाचं ठरवायचं आवश्यक आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टींवरतून एक निष्कर्ष मात्र दिसायला लागला की जे 370 किंवा 400 पार जे भारतीय जनता पार्टी म्हणत होतं किंवा एनडीए म्हणत होतं, तिथपर्यंत ते पोहोचेल की नाही ह्या शंकेला वावायला सुरुवात नक्कीच झाली होती. एका हिंदी YouTube चॅनलवाल्याकडे तर जे रिटायर झालेले जे काही मोठे मोठे दिग्गज पूर्वीचे पत्रकार जे आहेत ते तिथे बसतात आणि ते त्यांच्या मुलाखती देतात. त्यातल्या एकाने तर सांगितलं की म्हणजे त्याला तर ही भीती वाटायला सुरुवात झालेली आहे की भारतीय जनता पार्टी आता ह्या निवडणुकीत सपशेल हारणार आहे आणि मग ती हारल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं काय होईल. त्याचं जे म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये मोदी, अमित शहा किंवा योगी आदित्यनाथजी हे 3 जण जर सोडले तर भारतीय जनता पार्टीमध्ये कॅडरची लोक किंवा नेतेच उपलब्ध नाहीत. त्यामुळं त्यांना बिचाऱ्यांना तर ही भीती वाटायला सुरुवात झाली की भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीत हारल्यानंतर त्याचे 100 शकलं होतील. त्यांच्या म्हणण्यानुसार
आर-एस-एस जे आहे, आर-एस-एसने या निवडणुकीतून अंग काढून घेतलेलं आहे. आर-एस-एस जे एक कणा होतं भारतीय जनता पार्टीसाठी, त्यांनी ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठी नकार दिलाय. असा एक जावई शोध सुद्धा लावण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे पूर्ण प्रचंड त्रासामध्ये आणि प्रचंड पराभवाच्या छायेत भारतीय जनता पार्टी आहे, असं त्या दिग्गजाचं म्हणणं होतं. त्याच्या पुढे ओढत त्यांनी हे देखील सांगितलं, की एकदा यावेळेस जर का भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत हारली, तर मग त्याच्यानंतर हे सांभाळायला असेल कोण? मोदी असणार नाहीत. कारण की मोदींचं जे आहे ते आता वय झालेलं आहे किंवा त्यांच्या बाबतीत आतल्या आत प्रचंड असंतोष भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि ह्या असंतोषाचं कारण असं होईल, की ह्यामुळे भारतीय जनता पार्टी मोदींना दूर ढकलेल आणि मग भारतीय जनता पार्टीची शकलं उडतील. म्हणजे लोकं आता त्यांनी आता कुठल्या लेव्हलला जाऊन ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत प्रोपगंडा करायला सुरुवात केली, ह्याचं एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगत होतो. यामध्ये सगळ्याच प्रकारचे यूट्यूबर जे आहेत ते अगदी स्पर्धेने पुढे होते. मला एक सांगायचं मित्रांनो, की ह्या गोष्टींचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट किती होईल मतदारावर म्हणजे त्यांच्या त्यांच्या विचारानुसार पॉझिटिव्ह इम्पॅक्ट किती होईल? कारण की माझं असं मत आहे, की ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे एक कारण असं असू शकण्याची शक्यता आहे, की डोंट नो भारतीय जनता पार्टीच्या किंवा इंडियाची सीट कमी होत असतील. त्याच्यामध्ये मी खोलात जाण्यात काही इच्छित नाही सध्या. पण मला असं वाटतंय, की पहिले 2 चरण झाल्यानंतर मग विरोधी पक्ष आणि हे तथाकथित यूट्यूबर्स ह्यांना एक अशी जाणीव झाली असेल, की आता प्रोपगंडा करायला सुरुवात करावा. भारतीय जनता पार्टी आणि एन सगळीकडे हारतंय असा एक प्रोपगंडा करायला सुरुवात करावी. त्या प्रोपगंडाचा शक्य जे फेन्सवरती जे मतदार असतात, त्या मतदारांच्या मानसिकतेवर काहीतरी परिणाम होईल आणि तो जो परिणाम आहे, त्या परिणामानुसार इंडिया अलायन्सला आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याबरोबर असलेले जे कुठले पक्ष आहेत, त्यांना फायदा होईल आणि तो जो मतदार आहे फेन्सवरती बसणारा, तो मतदार इकडे वळेल आणि 1-2-4% जे आहेत, ती मतदानामध्ये त्यांच्या वाढ होईल. असा हा डोक्यात विचार घेऊन सुद्धा हा प्रोपगंडा सुरू केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र ह्या प्रोपगंड्याची जसं प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, तशी जर दुसरी बाजू माझ्या दृष्टीने जर विचारात घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, तर ह्या सगळ्या प्रोपगंड्यांनी शक्य आहे, की भारतीय जनता पार्टीचा किंवा आणि एन-डी-एचा जो एक कन्सॉलिडेटेड मतदार आहे, तो आणखीन स्ट्रॉंग होईल. आणि त्या व्यतिरिक्त जे फेन्सवरचे आहेत, ज्यांच्या मनामध्ये थोडीशी मोदींच्या बाबतीत किंवा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत किंवा एन-डीच्या बाबतीत जो सॉफ्ट कॉर्नर आहे, त्याला आणखीन बळ मिळेल. शक्य आहे, त्यांना असे वाटायला सुरुवात होईल, की "अरे बापरे! ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टींप्रमाणे असं दिसतंय, की हा जो मतदार वर्ग आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तो इंडिया अलायन्सकडे जातोय. मग आपण आणखी स्ट्रॉंग होऊन भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहिलं पाहिजे का? एन-डीएच्या मागे उभं राहिलं पाहिजे का?" म्हणजे this propaganda may have a negative impact on the voting which is getting consolidated towards the India alliance. याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही ना. जर का असं झालं, तर मग जे काही हा प्रोपगंडा करण्याचा प्रयत्न करतायत, त्या प्रोपगंडानी फायदा तर होणारच नाही, पण जे काही होईल ते नुकसानच निष्पन्न होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, भरपूर यूट्यूबर्स जे आहेत, हिंदीचे जे मेनली यूट्यूब चॅनल्स आहेत, ते अगदी अ, अहोरात्र ह्या गोष्टीच्या मागे लागलेले आहेत. कोणी एखादा माणूस मिळाला, त्यांनी काहीतरी केलं, काहीतरी सांगितलं, कुठलीतरी विरोधात गोष्ट सांगितली, की लगेच त्याचा काय मेमे का मेमो काय तो मेमे होऊन जातो. तो मेमे सगळीकडे लगेच फॉरवर्ड होतो, लगेच व्हायरल होतो. WhatsApp युनिव्हर्सिटीचा ह्या बाबतीत कोणी हात धरणं शक्य नाही मित्रांनो. मात्र मला एवढंच म्हणायचंय, की हा जो प्रोपगंडा आहे, हा प्रोपगंडा विरोधी पक्षाच्या जे काही YouTube चॅनल्स आहेत, जे त्यांच्यासाठी काम करतायत, त्याच्यावरती उलटलं तर आश्चर्य वाटायला नको. कारण की ॲट द एंड ऑफ द डे मतदार कशाप्रमाणे आणि कुठल्या गोष्टींनी कधी झुकेल हे काही सांगता येत नसतं. म्हणजे जे फेन्सवरचे असतात. आपल्याला एक साधारण एक ढोबळ गणित माहिती आहे, की मागच्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि एन-डी-एने एक 35% पर्यंतचा जो मतदार आहे, तो त्यांनी कन्सॉलिडेट करून ठेवलेला आहे, जो की हलत नाही. तशाच प्रमाणात विरोधी पक्षाचाही 22 ते 25% मतदार आहे, जो कुठे हलत नाही. पण या दोघांची जर गोळाबेरीज केली, तर तो होतो 70% मतदार. उरलेला 30% सगळेच्या सगळे मतदान करतात असं नाही. आता जो काही मतदार आहे तो काही लोकं जे आहेत ते घरी बसतात. काही लोकांना कशाला ह्याच्यात पडावं, सुट्ट्या एन्जॉय करा, हा एक होरा असतो. पण जे उरलेले जे मतदार आहेत, जे मी सांगत होतो, जे फेन्सवर बसलेले जे मतदार आहेत, मग त्या मतदारांची
जी वैचारिक जडणघडण किंवा त्यावेळी जी मानसिकता होत असते, हा जो मतदार असतो, तो मतदार अगदी शेवटपर्यंत हे डिसाईड करत नाही की त्याला कोणाला वोट द्यायचंय. तो सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास करत असतो. त्याच्यावरून काही आडाखे बांधत असतो आणि त्या आडाख्याला जे काही त्याला त्यावेळेस पटलं, जे काही त्याला योग्य वाटलं, त्यावेळेस तो मतदान करत असतो. तर सध्या ही जी चढाओढ चाललेली आहे, की भारतीय जनता पार्टी आणि एन-डी-ए जे आहे ते आता 200 पर्यंत येणार नाही, त्यांना बहुमतही मिळणार नाही, 230ही मिळणार नाही. हा सगळा प्रोपगंडा जो आहे तो मुख्यत्वे करून त्या मतदाराला आकर्षित करण्यासाठी चाललाय, असं माझं प्रांजळ मत आहे. आणि मला हेही वाटतं, की जर का हा प्रयत्न रिव्हर्स इम्पॅक्ट जर झाला आणि जो कुठला मतदार फेन्सवरचा भारतीय जनता पार्टी आणि मोदींच्या आणि एन-डी-एच्या बाबतीत विचार करतो, तो जास्तीत जास्त जर कन्सॉलिडेट होत गेला, तर ह्याचा फार मोठं नुकसान जे आहे, ते ऑपोझिशनवाल्यांना, विरोधक पार्टींना, इंडिया अलायन्सवाल्यांना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. शेवटी 4 जूनला ज्यावेळेस मतदानाचे निकाल येतील, त्याच वेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण उलगडा होईल. तोपर्यंत जे ते असेच WhatsAppवरती खूप काही पोस्ट येत जातील, खूप काही कॅल्क्युलेशन्स येत जातील. कोणी म्हणेल, की 200 पर्यंत एक भारतीय जनता पार्टी पोहोचत नाही. कोणी म्हणेल 370 पर्यंत पोहोचते. कोणी म्हणेल हा पंतप्रधान. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा, एन्जॉय करा. मात्र ह्यांचं काही टेन्शन घेऊ नका. ह्या कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या शेवटी 4 जूनला यावेळेसपर्यंत 4 जूनलाच हे सगळं कळेल आणि दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या बाबतीत काय वाटतं? ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आणि WhatsApp युनिव्हर्सिटीच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? आपल्या ह्या व्हिडिओ खाली कमेंट करून अवश्य मला लिहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला तर लाईक अवश्य करा, कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. Thanks for watching the video. Please press like and comment on this video. Subscribe to our channel Desi Indian Facts. Don't forget to press bell icon to get our upcoming video notifications. Desi Indian Facts. Present, Future and Past by Nitin.